तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला भाजपने उमेदवारी दिली आहे। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली गेली आहे। महंत इच्छागिरी गगनगिरी महाराज यांना उमेदवारी देण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या होत्या। मात्र पक्षश्रेष्ठींचा हा आदेश डावलून आमदार राणा पाटील यांनी आणि जिल्ह्यातल्या इतर नेत्यांनी विनोद गंगणे यांना उमेदवारी दिली। त्याच्यामुळे टीका सुरू झालेली आहे आणि विनोद गंगणे हा ड्रग्ज प्रकरणामध्ये सध्या जामिनावर बाहेर असलेला आरोपी आहे असं समजते। आता तुम्ही सांगितलेलं तुळजापूरचा ड्रग मधला आरोपी, ड्रग्ज मधला तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो। कोणती साधन आणि कोणती सूचिता आहे, कोणती संस्कृती आहे, कोणतं प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती। आता फक्त पक्ष आणि व्यक्ती, राष्ट्राचं काही झालं तरी चालेल अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे आणि आपल्या इथे महाराष्ट्रात झालं तर त्याच्यात फार काही वावगं आपण वाटू देऊ नये असं मला तरी वाटतं। जोपर्यंत कोर्ट कुठल्या बाबीला सजा देत नाही किंवा त्याला दोषी ठरवत नाही तोपर्यंत एखादा गुन्हा दाखल झाला, काही झालं, त्याला आपण साधारण सर्व पक्षातले लोक काम करतात, सर्वच पक्षामध्ये असे गुन्हा दाखल झालेले लोक आहेत। पण शेवटी कोर्टाने शिक्षा दिली, कोर्टाने दोषी ठरवल्यावर मात्र आपण कुठलाही असा निर्णय करत नाही। या केसमध्ये कुठलाही दोषी कोर्टाने ठरवलं नाहीये, गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्याची जमानत झाली आहे। अनेक लोक जामिनावर आहे, जामिनावर अनेक लोक आहे महाराष्ट्रामध्ये, अनेक पक्षामध्ये आहेत, यादी मोठी आहे। त्यामुळे जामिनावर असतं काही वेगळं आहे, दोषी ठरवला आहे का कोर्टाने याच्यावर अनेक निर्णय होत असतात। तर या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे। त्यांनी एक्सपोस्ट या संदर्भातली केली आहे, बघूया। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आता लोकप्रतिनिधी होणार, महायुती सरकारची वॉशिंग मशीन तर कमालच करते। पहिले भ्रष्ट लोकांना पवित्र करत होते, आता ड्रग्ज प्रकरणात 3 महिने तुरुंगात गेलेली व्यक्ती थेट भाजपकडून उमेदवार। ज्या पोलिसांनी हा विनोद गंगणे पकडला असेल त्यांच्याच मनात प्रश्न निर्माण झाला असेल, आम्ही गुन्हेगार पकडायचे की सरकारला उमेदवार मिळवून द्यायचे। यापुढे ड्रग्ज, चोरी, दरोडा अशा प्रकरणामध्ये कारवाई करताना पोलीस 10 वेळा विचार करतील, कारण गृहमंत्री त्याला क्लीन चिट देऊन थेट पक्षात प्रवेश देतील, तिकीट देतील आणि नेता बनवतील। कदाचित यापुढे गृह विभाग असेच गुन्हेगार शोधण्यासाठी विशेष अभियान राबवून भाजपला उमेदवार शोधून देण्याचं राष्ट्रकार्य करेल काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला तर नवल वाटू नये अशी ही टीका वडेट्टीवार यांनी केली।